लोकशाही धडक मोर्चाचा लोकशाही धडक मोर्चाचा 10 जुलै 2024 रोजी नांदगाव तहसील कार्यालयात लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। जामदरी गावातील व कळमदरी गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, परंतु नांदगाव तालुक्याचे तहसीलदार संधाने साहेब, गट विकास अधिकारी दळवी साहेब, तसेच ग्रामसेवक, तलाठी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिले होते की जामदरी गावातील जातीचे दाखले, रेशन कार्ड आणि त्यांना रस्ता आणि वीज उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आम्हाला तहसीलदार साहेबांनी प्रशासनाने दिलं होतं। परंतु नांदगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब संधाने साहेब यांनी जामदरी गावातील व कळमदरी गावातील नागरिकांना जातीचे दाखले व रेशन कार्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने व जामदरी व कळमदरी गावाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो व त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। आज नांदगाव तालुक्यामध्ये एकीकडे जातीच्या दाखल्यासाठी 10-10, 15-15 हजार रुपये मोजावे लागतात, रेशन कार्डसाठी 5-5, 10-10 हजार रुपये मोजावे लागतात। 15-15, 20 वर्षापासून काही नागरिकांकडे रेशन कार्ड नाहीत। त्यामुळे लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाला यश आलं आणि आज आमच्या कळमदरी आणि जामदरी गावातील नागरिकांना जातीचे आणि रेशन कार्ड मिळाल्यामुळे आज एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। तसेच कळमदरी ते गिन्याडाम हा रस्ता देखील मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच खडके वस्ती असेल, इथं वीज, पाणी आणि शाळेची सुद्धा व्यवस्था करून देण्याचं आश्वासन आम्हाला प्रशासनाने दिलं आहे। त्या पद्धतीतले गट विकास अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ असू द्यावा। आणि तुम्हाला कुठलेही प्रशासनाचे अधिकारी असतील, तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तुमची कोणी अडवणूक करत असेल तर तुम्ही लोकशाही धडक मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली तर माझा नंबर घ्या 8928321111, तसेच 9202988459। कुठल्याही कागदपत्रासाठी असेल, कुठल्याही कामासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत, ही आम्ही लोकशाही धडक मोर्चा घेते आणि एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकशाही धडक मोर्चाचा लोकशाही धडक मोर्चाचा लोकशाही धडक मोर्चाचा हमारी मांगे पूरी करो।